नमस्कार. भगवत पूज्यपाद आद्य शंकराचार्य विरचित गंगा स्तोत्रातील 6वा श्लोक आज आपण पाहू. कल्पलतामिव फलदां लोके पर्णमती यस्त्वां पतति न शोके पारावारविहारिणि गंगे विमुखयुवती कृततरला पांगे. अर्थ पाहू. कल्पलताम इव फलदा लोके. लोके म्हणजे ह्या जगाला, या जगताला तू कल्प वृक्षाप्रमाणे फळं देतेस. कल्पलता. कल्पलता म्हणजे लता म्हणजे वेली. तर जी कल्पवृक्षासारखी जी कल्पवेल आहे, आपण जे कल्पू ते आपल्या पदरात दान पडतं. असं फळ आपल्याला ही गंगा देते. पर्णमती यस्त्वाम न पतति शोके. जे लोक तुला नमस्कार करतात त्यांना कधीही शोक होत नाही, म्हणजे त्यांना कधीही दुःख होत नाही. त्यांच्यावर काही संकटे येत नाहीत. जरी संकटे आली तरी त्या संकटांचं परिमार्जन तू तुझ्या कृपेने करतेस. तर हे गंगे तू कशी आहेस, तर पारावार विहारिणी आहेस. पारावार विहारिणी म्हणजे काय, तर समुद्राच्या समवेत विहार करणारी. कारण कुठलीही नदी आहे ही शेवटी समुद्रालाच जाऊन मिळते. तिचं उगमस्थान जरी डोंगरामध्ये असलं तरीसुद्धा ती शेवटी मिळते जाऊन सागरालाच. सरिता ही नेहमी सागराच्या ओढीने, सागराच्या दिशेने जात असते. म्हणून सागराला सरितपती असाही एक शब्द आहे. तर ही जी गंगा आहे ही कशी आहे, तर समुद्राच्या बरोबर विहार करते. पारावार विहारिणी आहे. आणि अजून एक विशेषण इथे उपयोजिलं आहे, ते म्हणजे कशी आहे गंगा, चंचल आहे. तिची जी तरंग आहे ती स्थिर राहत नाही. गंगा ही सतत प्रवाही आहे. तिचे तरंग उठतात पुन्हा विरतात, पुन्हा उठतात पुन्हा विरतात. एक लाट येते, ती लाट शमते, पुन्हा दुसरी लाट येते, ती लाट शमते, पुन्हा तिसरी लाट येते, असं सतत चालू असतं. मग हा जो चंचल स्वभाव आहे, चंचल वृत्ती जी आहे गंगेच्या पाण्याची, ती कशी आहे, तर ती विमुख युवती कृत तरला पांगे. म्हणजे एखादी वनिता, म्हणजे एखादी चंचल मनाची स्त्री असेल. चंचल मनाची स्त्री जसा कटाक्ष टाकते क्षणभर आणि पुन्हा दुसरीकडे पाहते, त्याप्रमाणे हा गंगेचा प्रवाह, या गंगेच्या लाटा, हे गंगेचे तरंग हे चंचल आहेत त्या युवतीप्रमाणे. आजच्या भागात इथेच थांबतो. नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी, ऐकण्यासाठी वैभव दातार ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर आणि जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय गंगे भागीरथी.